श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 22 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे माघी गणेश जयंती. माघ महिन्यात ही जयंती येते म्हणून हिला माघी गणेश जयंती असं म्हटलं जातं. हा दिवस आपण गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो, म्हणून याला गणेश जयंती असं म्हटलं जातं. गणपती बाप्पांचे 3 अवतार मानले जातात आणि ह्या गणपती बाप्पांच्या तिन्ही अवताराचे जयंती जे आहे, जन्मदिवस जो आहे तर तो साजरा केला जातो. पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपदी विनायक जन्मदिवस म्हणून आपण साजरा केला जातो. त्याचबरोबर दुसरा म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा माघी गणेश जयंती म्हणजेच माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंती. आणि ही जयंती माघ महिन्यात येते म्हणून हिला माघी गणेश जयंती असं म्हटलं जातं. या दिवशी गणेश तत्व हे 1000 पटीने कार्यरत असते. त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा जेवढा करता येईल तेवढा करायचा आहे. त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्षाचं पठण हे सुद्धा अधिक प्रभावी ठरत असतं. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि त्यांचा जन्म उत्सवाच्या दिवशी त्यांची पूजा केल्याने आणि काही प्रभावी जर आपण उपाय केले तर भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. तसेच सर्व कार्य हे यशस्वी होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळते. धार्मिकदृष्ट्या गणेश जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात. या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. जरी तुम्ही या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल, परंतु 21 दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला 22 जानेवारी गुरुवारी हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा तर हा उपाय तुम्ही अगदी गुरुवारी 22 जानेवारीला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करू शकता. आपल्या सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पांना दुर्वा ह्या किती प्रिय आहेत. गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वा जर आपण अर्पण केल्या नाही तर ती पूजा अपूर्ण ठरली जाते. श्री गणपती बाप्पा हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि या दिवशी गणेश तत्व देखील सहस्त्रपटीने कार्यरत असतात. आणि म्हणूनच आपण ह्या वेळेमध्ये जर गणपती बाप्पांना दुर्वाविषयी जर काही प्रभावी उपाय केले तर गणपती बाप्पा साक्षात त्यांच्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात. गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाचे आणि बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते. तर भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणे, त्याचबरोबर गणपती बाप्पांची प्रथम पूजा जर आपण उपासना केली तर कोणतेही कार्य हे शुभ ठरते. म्हणजेच प्रथम वंदनीय असं म्हटलं जातं गणपती बाप्पांना, तर ते खरंच आहे. कारण कोणतीही पूजा किंवा कोणतंही कार्य करताना आपण गणपती बाप्पांची प्रथम पूजा उपासना करत असतो आणि त्यानंतरच ते कार्य पूर्ण करत असतो. कारण त्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा किंवा विघ्न पडू नये यासाठी गणपती बाप्पांची प्रथम उपासना केली जाते. आता पहा, बरेच जणांच्या घरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर त्यांनी या दिवशी अवश्य ही मूर्ती खरेदी करून त्या गणपती बाप्पांची घरामध्ये विधीपूर्वक स्थापना करावी. त्याचबरोबर या दिवशी व्रत करण्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. असं म्हटलं जातं एका तरी व्यक्तीने घरामध्ये गणपती बाप्पांच्या ह्या गणेश जयंतीची जे उपवास आहे तर तो नक्की करावा. आता हा जो उपाय आहे तर हा उपाय घरातील स्त्री, पुरुष किंवा शिक्षण घेणारी मुलं असतील यांनी कोणीही जरी केला तरीसुद्धा चालणार आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय इच्छापूर्ती असणार आहे. 21 दुर्वांचा हा उपाय जर ज्या घरामध्ये केला जातो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. जर तुमच्याही मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, तरीसुद्धा तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल. बऱ्याच वेळा काय होतं की आपली इच्छा ही पूर्ण होण्यापर्यंत येते, परंतु अचानक अशा अडचणी अडथळे येतात की जेणेकरून ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही. आणि गणपती बाप्पा हे आपले अडथळे दूर करणारी देवता मानली जाते, विघ्न दूर करणारी देवता मानली जाते. जर तुम्ही असा हा उपाय या मागी गणेश जयंतीला जर केला तर तुमचे सर्व अडचणी अडथळे दूर होतील. तसेच तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही. सतत कष्ट मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा राहत नाही किंवा तुम्हाला इतरांकडून पैसे घ्यावे लागत असतील, तुमच्यावर एखादं कर्ज असेल, आर्थिक समस्या वारंवार तुम्हाला जाणवत आहे, घरामध्ये दारिद्र्य दुःख हे येत असतील तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी, बाधा, त्याचबरोबर संकट हे 100% दूर होतात. आता बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ही जे गुरुवार आहे तर गुरुवारी जी मागी गणेश जयंती आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्ता उठले तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ता उठणं शक्य नसेल तर तुम्ही ज्या वेळेमध्ये उठतं त्या वेळेमध्ये उठून तुम्हाला लवकरच स्नान करायचं आहे. स्नान करत असताना पंचगव्य जे आहे तर ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अंघोळ केल्याच्या नंतर देवघरातील देवांची पूजा विधिवत करायची आहे. गणपती बाप्पांची तुम्हाला या दिवशी तुम्हाला पंचामृताने त्यांना अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि ही जी विधिवत पूजा आहे गणपती बाप्पांची ती करायची आहे. गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल आवडतं तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. षडोपचार पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. आता बघा, एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे तुम्ही ज्यावेळेस गणपती बाप्पांचा अभिषेक करणार आहे स्वच्छ पाण्याने, त्यावेळेस त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ हे अवश्य टाकायचे आहे. कारण ही जयंती जी आहे तर ती मागी गणेश जयंती आहे आणि या या वेळेमध्ये तीळ टाकणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण रथसप्तमीपर्यंत तिळाला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तिळाने तुम्हाला गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे, म्हणजे तीळ पाण्यामध्ये टाकून तुम्हाला त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे. आता बघा, तुम्हाला जो उपाय करायचा आहे तर तो तुम्हाला सर्व पूजा झाल्याच्या नंतर दिवसभरामध्ये कधी वेळ असेल तेव्हा करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर 3 दल असणाऱ्या दुर्वा ज्या आहेत त्या त्याची 21 घ्यायच्या आहेत आणि त्याची एक जोडी तुम्हाला तयार करायची आहे. तर अशी ही 21 जुड्यांची दुर्वाची जोडी, त्याचबरोबर अजून तुम्हाला 21 दुर्वांची जोडी, अशा तुम्हाला 21 दुर्वांच्या जुडा 21 घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, आसन टाकून बसायचं आहे देवघरासमोर. अगोदर देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या 21 दुर्वांच्या ज्या जुड्या तुम्ही 21 घेतलेल्या आहेत त्या उजव्या हातामध्ये धरून तुम्हाला देठ जे आहे ते स्वतःकडे करायचं आहे आणि गणपती बाप्पांचं जे काही ऋणमोचक स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे. ऋणमोचक स्तोत्र जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस त्या हातामध्ये धरून हे ऋणमोचक स्तोत्र बोलता त्यावेळेस तुमचं नशीब तिथेच बदलायला सुरुवात होते. साक्षात श्री गणेश आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, ही जी सेवा आहे करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला तो हार तयार करून घालायचा आहे. ज्या दुर्वा आहेत त्यांचा हार तयार करायचा आणि तो गणपती बाप्पांच्या, तर पहा, गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये छोटी असते आणि तेव्हा तुम्हाला तो हार अगदी मोठा होऊन जाईल आणि मग ती कशी तुम्हाला अर्पण करायचं तर तुम्ही तो गणपती बाप्पांसमोर ठेवून दिला तरीसुद्धा चालेल. शक्य असेल तर तुम्ही ही जी हार आहे तर तो तुम्हाला गणपती बाप्पांसमोर तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि तुम्हाला जेव्हा मंदिरात जायचं आहे त्यावेळेस गणपती बाप्पांना हा हार तुम्हाला गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये घालायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता. सेवा ही तुम्ही घरी केली तरी चालेल, पण हार हा तुम्ही मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना घातला तरी चालेल. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे, तो तुमच्या मुलांसाठी करायचा आहे. आता आपल्या घरामधील जी मुलं आहेत तर त्यांना, मुलं जर तुमची मोठी असतील तर मुलांकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता. नसतील तुमची मुलं मोठी लहान असतील तर आई-वडिलांनी स्वतः हा उपाय केला तरी चालेल.
आता बघा, ज्यावेळेस तुम्ही अभिषेक घालणार आहात गणपती बाप्पांना, त्यावेळेस त्याचं जे तीर्थ आहे ते 1 चम्मच का होईना तुम्हाला मुलांना पाजायचं आहे. कारण हे तीर्थ जे आहे तर ते खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण आपण त्यावरती गणपती बाप्पांचा मंत्र म्हणतो, अथर्वशीर्षाचं पठण करतो आणि ती सेवा केलेलं जे पंचामृत असेल किंवा जे काही तीर्थ असेल, तर ते मुलांना तुम्हाला 1 चम्मच का होईना द्यायचं आहे. आता तुम्ही हा जो उपाय करण्यासाठी मुलांसाठी जो उपाय करायचा आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला 21 दुर्वांची जोडी जी आहे तर ती लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. तुम्ही 3 दल असणारे घेऊ शकता किंवा 5 दल असणारे सुद्धा घेऊ शकता. आता ह्या 21 दुर्वा ज्या आहेत तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातात द्यायच्या आहेत आणि तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे. मुलं लहान असतील तर आई-वडिलांनी त्यांच्यासाठी हे जे पठण आहे तर ते करायचं आहे. जर मुलांना शक्य नसेल तर आई-वडिलांनी करायचे आहे आणि ज्यावेळेस गणेशाला अशा दुर्वा आपण अर्पण करणार आहोत, त्यावेळेस दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांची जी काही इच्छा आकांक्षा आहे त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ह्या 21 दुर्वांची जोडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. तसेच आपले मुलं जर लहान असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला किंवा मोठे असतील तर तुम्ही 11 वेळा तरी मुलांकडून ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करून घ्या. कारण ही सेवा जी आहे तर ती अतिशय प्रभावी आहे आणि ह्या सेवेचं पठण केल्यामुळे गणपती बाप्पांचे खूप भरपूर आशीर्वाद त्यांना प्राप्त होतात. आता सध्याच तुमचा एखादा व्यवसाय आहे किंवा मग तुमचं काही ब्युटिशियन असताल किंवा काही असेल तुमचं दुकान असेल, तर ते व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. 3 दल असणाऱ्या किंवा 5 दल असणाऱ्या 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, 21 दुर्वा हातामध्ये घेऊन थोड्याशा त्या तुम्हाला त्याचे शेंटे जे आहेत तर ते तुपामध्ये भिजवायचे आहेत, म्हणजे बुडवायचे आहेत आणि गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला 11 वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे स्तोत्र पठण करता तेव्हा गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पांना आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, वृद्धी होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि ह्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही तुम्हाला दुर्वांचे उपाय सांगितले आहेत तर ते अवश्य तुम्हाला या गुरुवारी गणेश जयंतीच्या दिवशी अवश्य करायचे आहेत. हे उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये बदल झालेला जाणवेल, तुमच्या मुलांची प्रगती झालेली जाणवेल, व्यवसायात प्रगती होईल आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.